महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयामध्ये असा एक डाव खेळला गेलाय ज्याची अपेक्षा खुद्द शिंदे गटानेच काय तर न्यायाधीशांनी सुद्धा केली नसेल। कपिल सिब्बलांनी थेट मागणी केली आहे, शिवसेना नाव आणि चिन्ह हे ठाकरे गटाला द्या आणि जर देऊ शकत नसाल तर हे चिन्ह गोठवून टाका। पण सिब्बल यांनी निकाला आधीच गोठवण्याचा हा प्लॅन बी का वापरला? शिंदे गटाची स्क्रिप्ट कोर्टात कशी उघडी पडली आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल सर्वोच्च न्यायालयामध्ये ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जोरदार युक्तिवाद केला। सिब्बलांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की शिंदे गटाचा हा तथाकथित पक्ष अंतर्गत उठाव दुसरा तिसरा काही नसून केवळ पक्षांतर बंदी कायद्यातून पळ काढण्यासाठीच रचलेली एक लबाड स्क्रिप्ट होती। त्यांनी महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा मांडला, आमदारांच्या तात्पुरत्या बहुमताच्या जोरावरती मूळ राजकीय पक्षावर कुणालाही मालकी सांगता येत नाही आणि 10व्या शेड्यूलनुसार जोपर्यंत एखादा गट दुसऱ्या पक्षात विलीन होत नाही तोपर्यंत आमदारांची संख्या दाखवून आम्हीच मुख्य पक्ष आहोत असा दावा करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। ठाकरे गटाने न्यायालयात घटनेच्या मालकीची संपूर्ण यादीच ठेवली। 21 जून 2022 ला आमदारांना घेऊन सुरत आणि गुवाहाटीला पळून जाणे, सुनील प्रभू यांनी बोलावलेल्या पक्षाच्या अधिकृत बैठकांना गैरहजर राहणे आणि जुलैमध्ये व्हीप मोडणे या सर्व गोष्टी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन करतात। आणि यातच शिंदे गटाचा आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांच्या उलट तपासणीत 2018च्या पक्षाच्या घटनेवरून झालेला गोंधळ कोर्टाच्या रेकॉर्डवरती आला आणि एकाच वेळी 39 आमदारांचे वकील एकच चूक कशी काय करू शकतात बरं? आणि यावरूनच शिंदे गटाची बचावाची बाजू पुरती लंगडी पडल्याचं स्पष्ट दिसलं। परंतु आता सर्वात मोठा धक्का बसला तो युक्तिवादाच्या शेवटी। सिब्बलांनी थेट मागणी केली आहे की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणची नजर ठाकरे गटाला देता येत नसेल तर ते तातडीने गोठवा। आता प्रश्न पडतो, गेली 50 वर्षे सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या कपिल सिब्बलांनी ही अनपेक्षित मागणी का बरं केली असेल? तर तज्ज्ञांच्या मते हा सिब्बलांचा प्लॅन बी आहे। निकालाचा रोख ओळखून सिब्बलांनी ही चाल खेळली आहे का? राजकीय पक्षाचा आत्मा हा त्या पक्षाचे कार्यकर्ते आणि विचारसरणी असतात। केवळ आमदार खासदार पळवून पक्ष हिरावून घेता येत नाही। त्यामुळे जर घटनात्मक पेचामुळे चिन्ह ठाकरे गटाला पूर्णपणे मिळणार नसेल तर ते बंडखोरांच्या हातात सुद्धा राहू नये आणि त्यांना राजकीय फायदा घेता येऊ नये ही दूरदृष्टी या मागणीमागे आहे। मित्रांनो, धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपालांच्या भूमिकेवरती आधीच प्रश्न उपस्थित केले होते आणि अध्यक्षांनी घटनेतील तरतुदी बाजूला ठेवून दिलेला हा निकाल कोर्टात टिकणार नाही असा दावा कामत यांनी केलाय। आणि हा खटला आता महाराष्ट्रापुरता उरलेला नाही तर देशातील पक्षांतरबंदी कायद्याचे भवितव्य ठरणारा आहे। जर अशा प्रकारे घोडे बाजार आणि बंडखोरीला कायदेशीर मान्यता मिळाली तर लोकशाहीचा आत्माच संपेल आणि शिंदे गटाचे वकील आता यावरती काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। परंतु सिब्बलांनी टाकलेला हा मास्टर स्ट्रोक तुम्हाला कसा काय वाटतो? कपिल सिब्बलांची चिन्ह गोठवण्याची मागणी योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।